रामराम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे मकर संक्रांती आणि या दिवशी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आईबाबांची तिजोरी आणि माझ्याकडून सुद्धा। आणि मी या दिवशी एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे, ती म्हणजे तिळाची चिक्की। हे बघा किती छान झाले ना, अगदी अगदी खमंग झालेली आहे आणि एकदम असं खुसखुशीत पण झाले। हे बघा इतकी चविष्ट झाली ना ही रेसिपी। खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला की बघूया तिजोरी उघडून। तिळाची चिक्की ही खायला अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी असते। चला कृती बघून घेऊया। मी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। कढई तापल्यानंतर मी इथे 1 वाटी तीळ टाकणार आहे। हे पांढरे तीळ आहेत आणि हे अनपॉलिश असल्यामुळे थोडा याचा रंग पिवळसर किंवा थोडासा लालसर असतो आणि हे खायला अतिशय पौष्टिक असतात, त्यामुळे मी हे वापरलेले आहेत। आणि आता हे हळूहळू कमी गॅसवर भाजून घेणार आहे। एक 7 ते 8 मिनिटे लागतात तीळ भाजायला आणि सोनेरी रंग येईपर्यंत याला छान कमी गॅसवरच भाजायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित सगळीकडून भाजले जातात। आणि याला एकसारखं हलवत राहायचं आहे, कारण हे सगळीकडून भाजले जावे म्हणून, नाहीतर मग ते करपतील, म्हणून याला एकसारखं हलवत राहायचं आहे। तुम्ही माझी आधीची पण रेसिपी बघितली असतील तिळाचे लाडूची, ती रेसिपी पण खूप आवडली सगळ्यांना। आणि तसे पण तुम्ही लाडू बनवू शकता किंवा त्याची पण तुम्ही वडी बनवू शकता आणि ती खायला पण अतिशय खमंग खुसखुशीत होती। ही पण तशीच आहे, फक्त थोडीशी वेगळी बनवलेली आहे। इथे मी फक्त 4 साहित्यामध्येच ही चिक्की बनवलेली आहे आणि मी सर्व टिप्स वगैरे तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये। आता हे एकसारखे भाजून झाल्यानंतर याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। थोडे आता हे फक्त गरम झालेले आहेत आणि अजून 1-2 मिनिटं आपण याला छान भाजून घेऊया। सोनेरी रंग येईपर्यंत याला छान भाजायचा आहे। आता हे भाजून झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला कसे दिसतील। तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, पण जो गुळाचा पाक असतो ना तो करायला खूप वेळ लागतो। पण तो जर माझ्या पद्धतीने जर केलात तर तुम्हाला खूप सोपा वाटेल करायला। आता हे व्यवस्थित भाजत चाललेले आहेत। हे अशाच पद्धतीने भाजायचे आहेत एकसारखे। मी दाखवते आता तुम्हाला कसे झालेत हे भाजून। हे बघा असं सोनेरी रंग आला की मग हे ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि हे ताटामध्ये काढून झाल्यानंतर याला मी थंड होऊन देणार आहे। तोपर्यंत मी पाकाची तयारी करून घेते। आता इथे सेम कढईमध्ये मी 1 चमचाभर तूप टाकणार आहे। गॅसची फ्लेम या ठिकाणी कमी ठेवायचे आणि चमचाभर तूप वितळलं की त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। हा अर्धी वाटी गूळ घेतलाय मी आणि गूळ तुम्ही कोणताही वापरू शकता, काळा गूळ वापरा किंवा हा वाला गूळ पण वापरू शकता। आणि गूळ छान वितळवून घ्यायचा आहे आणि 1 चमचाभर पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये। आता पोह्यांचा चमचा असतो ना तो वापरा, पोहे खाताना त्या चमच्याने तुम्ही जरी पाणी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण पाणी जास्त टाकू नका, कारण पाणी जास्त टाकल्यामुळे पाक तयार व्हायला थोडा जास्त वेळ लागतो। तर ही एक 7 ते 8 मिनिटाचीच प्रोसेस आहे, परंतु जे पाक जो आहे याचा चिक्कीचा तो तयार व्हायला थोडा वेळच लागतो। आणि गूळ छान एकसारखा हलवत राहायचंय, म्हणजे तो छान वितळला पण जातो आणि पाक पण छान तयार होतो। अजिबात गुळाला गॅसवर ठेवून जायचं नाहीये,
ही टीप लक्षात ठेवा, कारण गुळाला तुम्ही गॅसवरच सोडून गेले तर मग ते कडक होण्याचे चान्सेस आहेत, किंवा गुळाचा पाक जो आहे तो करपून जाण्याचे चान्सेस आहेत आणि चव बिघडेल. त्यामुळे ह्याला एकसारखं हलवत राहायचंय. आता याला छान असे बबल्स येतील आणि थोडासा फेस पण येईल. मग आपण चेक करूया. आपण 3-4 वेळा चेक करणार आहे. हे एक वाटीत पाणी घेणार आहे किंवा एका प्लेटमध्ये पाणी घेऊ शकता तुम्ही. मी एका वाटीत पाणी घेणार आहे. ज्या वाटीने मी हे सगळं मोजून घेतलं होतं ना, त्याच वाटीत पाणी घेणार आहे. बघा, एकाच वाटीचा वापर सगळ्या ठिकाणी झालेला आहे, हाय की नाही? आणि भांडी पण खूप कमी निघली, भांड्यांचं पण जास्त हे निघलेलं नाहीये. आता हे बघा, हे असं पाण्यात टाकायचा गुळ आणि चेक करून बघायचं. हे असं तार सोडते, अजून पण तार नाही सोडली पाहिजे. गुळाची एकदम अशी गोळी झाली पाहिजे, म्हणजे अशी चपटी गोळी झाली पाहिजे आणि कडक झाली पाहिजे. त्याचा आवाज यायला पाहिजे, टकटक असा आपटल्यानंतर. हे बघा, आता हे दुसऱ्या टाइमला मी चेक केलंय, पण मला नाही वाटत अजून तयार झाले. कारण हे बघा, मी तुम्हाला दाखवते, हे असं एकदम लवचिक झालेलं आहे. अजूनही तयार नाही झाला पाक. पुन्हा एकदा गॅस चालू करून हलवत राहायचंय. जेव्हा तुम्ही हे पाण्यात चेक करता गुळाचा पाक तयार झालाय की नाही तेव्हा गॅसची फ्लेम बंद करा आणि मग चेक करा, म्हणजे तिकडे गुळ तुमचा करपणार नाही. आता मी गॅस बंद केलाय आणि पुन्हा एकदा चेक करते. हे बघा, आता ही मस्त गोळी झालेली आहे ह्याची, आणि ही थंड झाल्यावर ना तुटते अशी पटकन. आता इथे गुळाचा पाक तयार आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि याच्यामध्ये मी तीळ टाकणार आहे आणि वेलची पावडर पण टाकणार आहे. वेलची पावडरचा इतका छान सुगंध येतो ना या चिक्कीला. आता हे भाजलेले तीळ पण मी यामध्ये टाकले आणि हे मिश्रण पटकन हलवून घ्यायचं आणि इथे वेळ अजिबात घालवायचा नाहीये. हलवल्यानंतर पटकन ताटाला तूप लावून घ्यायचं, चाकूला तूप लावून घ्यायचं, सगळं आधीच तयार ठेवायचं आणि लगेच हे मिश्रण या ताटामध्ये काढून घेते मी. ताटाला तूप लावायला विसरू नका, नाहीतर चिक्की चिकटून राहील. किंवा तुम्ही असं पण करू शकता, बटर पेपर जर तुमच्याकडे असेल तर ताटामध्ये बटर पेपर ठेवा आणि त्याच्यावर हे मिश्रण काढून घ्या. बटर पेपरने खूप लवकर चिक्की आहे ना निघते, म्हणजे खूप अलगद निघते. त्यामुळे मी ही टिप सांगितली तुम्हाला. आता हे बघा, 1 मिनिटभर वाट बघून लगेच वाटीला तूप लावून वाटीने हे असं प्रेस करून घ्यायचंय. फक्त वरच्यावर हलक्या हाताने प्रेस करायचंय, हे जास्त प्रेस नाही करायचंय. आणि चिक्की थोडीशी अशी पातळसर असते ना ही तिळाची, त्यामुळं मी ह्याला असं हलक्या हलक्या हाताने फक्त टॅप टॅप करते. हे छान पसरलेलं आहे आणि थोडीशी कोमट झाली की मग चाकूनी याला कट मारायचा आहे. चाकूला तूप लावून घ्यायचंय, हे विसरू नका. आणि मग हळूहळू याला कट करायचं आहे. मिश्रण अजूनही थोडंसं गरम आहे, त्यामुळे हे थोडंसं चाकूला चिकटणारच. आणि हे असे व्यवस्थित याचे तुकडे करून घ्यायचेत. इथे एक टिप लक्षात ठेवा, जेव्हा मिश्रण कोमट असेल त्यावेळेसच याला कट करून घ्या, म्हणजे याचे तुकडे करून घ्या. म्हणजे काय होतं, नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर चाकूनी तुम्ही याचे तुकडे करू शकत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, पूर्ण पोळी आहे ना काढावी लागेल ताटातून आणि मग त्याचे तुकडे तुम्हाला हातानेच करावे लागतील. तसं पण छान होते, पण असं कसं व्यवस्थित दिसते कट केल्यामुळे, असे छान चौकोनी पीसेस दिसतात. त्यामुळे मी याला कट मारलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे कट केल्यानंतर थंड करायला ठेवूया. आणि आता मी कढईमध्ये बघा थोडंसं हे सारण राहिलेलं आहे, चिकटलेलं आहे कढईला. आता हे याचं काय करायचं म्हणून आहे ना मी काय केलं, हळूहळू हे खरडून काढलं कढईचं आणि आहे ना जे राहिलं होतं ना त्याचा मी एक छोटासा लाडू केलाय. चिक्की बरोबर एक शास्त्राला छोटासा लाडू. हे ना माझी आजी करायची, त्यामुळे आहे ना मला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत अजून पण. किती छान झालाय ना लाडू याचा. पण याचे लाडू आहेत ना मिश्रण कोमट झाल्यावरच वळतात, कारण हे गरम असताना तर आपण त्याच्यात हात घालू शकत नाही, गुळ खूप गरम असतो. आता हे मिश्रण छान थंड झालंय आणि मी चिक्की तोडून घेतलेली आहे, म्हणजे त्याचे तुकडे आहेत ना केले आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता ह्याचा आवाज बघा.
हे बघा किती छान झाली ना, पटकन तुटली जाते आणि किती क्रिस्पी आहे ही आणि खायला पण खूप खमंग आहे. आता मी हे लाडू पण बनवले होते मागच्या व्हिडिओमध्ये, त्यातले 2-3च राहिलेत म्हणून मी तुम्हाला दाखवते. याची मला ऑर्डर आली होती आणि हे लाडू पण खूप छान झाले होते. याची रेसिपी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल किंवा आय बटनला पण मिळून जाईल. चला, लाडू आणि चिक्की तयार आहे. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस्ट खावा, बेस्ट राहावा.